100 एकर जागेवर हॉट स्टेनलेस स्टील निर्मित प्रकल्प उभारण्यासाठी येत्या 8 एप्रिल 2026 रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली। त्यात मान, वारांगडे, बेटेगाव, महागाव आणि गुंदले ही गावे पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार आहे। असे असतानाही ग्रामसभेचा विरोध डावलण्याचा खोटा प्रयत्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करू पाहत असल्याचा प्रताप पाहावयास मिळत आहे। तारापूर औद्योगिक क्षेत्रात तसेच मान, वारांगडे, गुंदले ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या विराज ग्रुपच्या कारखान्यांमध्ये सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। या अपघातांमध्ये शेकडो कामगारांचा बळी गेल्याचा गंभीर मुद्दाही समोर येत आहे। याशिवाय कारखान्यामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता बोईसर येथील हॉटेल रेयांशमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत तीव्र आक्रोश व्यक्त केला। आगामी आंदोलनाची दिशा आणि भूमिका याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली। विराज प्रोफाईल विरोध संघर्ष समिती, मान ग्रामपंचायत व परिसरातील नागरिक या आक्रोशासाठी जनमत एकत्रित करण्याचे काम केले। खरं म्हणजे आज आम्ही कलेक्टर मॅडमना बहुजन विकास आघाडीचं त्याचबरोबर आपल्या पर्यावरण संस्थेचं आम्ही एक निवेदन दिलं की विराज प्रोफाईलला आमचा विरोध आहे, जनसुनावणीला विरोध आहे। पर्यावरणाच्या विरोधात असलेली ही कंपनी आहे। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण या तिन्ही प्रदूषणामध्ये सर्वात पहिलं नाव हे तारापूरमध्ये विराज कंपनीचं घेतलं जातं। आम्ही कलेक्टर मॅडमकडे याचा पाठपुरावा करतोय, त्याचबरोबर सरकारकडेही पाठपुरावा करतोय, परंतु ही लढाई ही जमिनीवर लढावी लागेल। त्यामुळे शनिवारी आम्ही एक मान ग्रामपंचायतीपासून मोर्चा घेऊन या विराज प्रोफाईलच्या गेटवर सर्वजण जमतो। आता 8 एप्रिल जनसुनावणी रद्द करावी आणि याच्याकरता आंदोलनाची दिशा आम्ही ठरवलेली आहे। त्याच्यामध्ये आंदोलन असेल, मोर्चा असेल किंवा कायदेशीर बाब या सर्व गोष्टींचं आम्ही अंतर्भूत करू। या आंदोलनाची दिशा आमची अधिक तीव्र त्याच्याकडे